ओम लक्ष्मी देवे नमः. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे जो दिवाळीचा पर्व आहे, या दिवाळीच्या पर्वामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचे विधिवत पूजन केले जाते. तर यातीलच महत्त्वाचा पर्व म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस. तर यंदा हे लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबर रविवारच्या दिवशी आलेलं आहे. या दिवशी माता लक्ष्मी तसेच झाडूपूजन, वहीपूजन तसेच आपल्या घरातील धनधान्याचं पूजन हे विधिवत केलं जातं. तर मग हे पूजन नेमकं कसं करावं, पूजेची मांडणी कशी करावी, त्याचा मुहूर्त काय आहे, त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच या दिवशी नरक चतुर्थी देखील आहे. या दिवशी यमदीपदान देखील केलं जातं. तर यमदीपदानचा दीप कोणता लावावा, कसा लावावा, त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणं, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपण पूजनाचा जो मुहूर्त आहे तो पाहूया. तर प्रदोष काळामध्ये माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं. 12 नोव्हेंबर सायंकाळी 6:01 ते 8:34 हे प्रदोष काळचा मुहूर्त आहे. या दरम्यान लक्ष्मीपूजन संपन्न करू शकता. तसेच दुसरा जो मुहूर्त आहे सायंकाळी 6:12 ते 8:12 आपण जो वृषभ मुहूर्त आहे, या दरम्यान देखील माता लक्ष्मीचं विधिवत पूजन संपन्न करू शकता. आता आपण सर्वप्रथम ही पूजेची मांडणी नेमकी कशी करावी ते जाणून घेऊया. आपण ही जी पूजेची मांडणी आहे पूर्व किंवा उत्तर दिशेमध्ये करू शकता. त्यासाठी आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहात ती जागा गंगाजलाने स्वच्छ करायची आहे. त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे, स्वस्तिक चिन्ह काढायचं, त्यावर पाट ठेवायचं, त्यावर लाल वस्त्र अथरवायचं आहे. आणि अगोदरच आपण माता लक्ष्मीची मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित करणार आहात त्या ठिकाणी अष्टदल कमळ चिन्ह काढायचं आहे, माता लक्ष्मीचं आवडतं चिन्ह. तसेच कलश स्थापनेसाठी देखील अष्टदल चिन्ह आपण काढायचं आहे. तसेच झाडू पूजन करण्यासाठी देखील अष्टदल कमळ आपण तांदळाने काढून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण पूजेची मांडणी करायची आहे. आपल्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना करा. आपल्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल, फोटो असेल, फोटोची स्थापना करा तरी देखील चालणार आहे. त्या अष्टदल कमळवर माता लक्ष्मीच्या फोटोची स्थापना करायची आहे. त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे कुलदेवीचा. त्यासाठी आपण तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या तांब्याच्या कलशवर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि 8 दिशेला 8 उभे दंडक रेषा काढायच्या आहेत कुंकवाने. आणि त्यावर मग वर यज्ञकंकण कलावधागा बांधायचा आहे. तसेच त्यावर आपण आंब्याची किंवा विड्याची पानं 5 पानं ठेवायची आहेत आणि त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे, शुद्ध जल टाकायचं आहे. तसेच त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये आपल्याला हळकुंड, सुपारी, सिक्का हे देखील टाकायचं आहे व तो कलश विधिवत स्थापन करायचा आहे. ओम लक्ष्मी देवे नमः. कलश स्थापना झाल्यानंतर आपल्याला या दिवशी भगवान श्री गणेश तसेच कुबेर महाराज यांचे देखील पूजन करायचं असतं. त्यांची स्थापना आपण करायची आहे. त्यासाठी स्थापना करत असताना आपण एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर मग भगवान श्री गणेश व भगवान कुबेर यांची स्थापना करायची आहे. आणि स्थापना करत असताना ओम गणपतये नमः तसेच कुबेर महाराजांसाठी ओम कुबेराय नमः. अगदी सोपे मंत्र आहे. हेच मंत्र म्हटले तर देखील चालणार आहे. खूप मोठा मंत्र म्हणण्याची देखील गरज नाही. हाच त्यांचा जो बीजमंत्र आहे तो म्हटला तरी देखील चालणार आहे. आता आपण पूजेची मांडणी केलेली आहे. तर आता आपल्या प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करायचा आहे. तर मित्रांनो, कोणतीही पूजा असली तर सर्वप्रथम आपल्याला भूमिपूजन, दीपपूजन तसेच घंटीपूजनानेच या पूजनाला प्रारंभ करायचा असतो. आता सर्वप्रथम आपण भगवान आद्यपूजनीय श्री गणेश यांचं पूजन करायचं आहे. त्याआधी त्यांना गंगाजल व पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. स्नान घालत असताना त्यांना मंत्र ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणत त्यांना गंगाजल व पंचामृताने स्नान घालायचं आहे व स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना पुन्हा स्वस्थानी विराजित करायचं आहे. त्यानंतर याच पद्धतीने आपण भगवान कुबेर यांना देखील स्नान घालायचं आहे. आपल्याकडे भगवान कुबेर यांची मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना केली तरी चालणार आहे. श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र असेल त्याची स्थापना करू शकता. तसेच आपण सुपारी स्वरूप कुबेर महाराज यांची स्थापना केली तर त्याला आपण स्नान घालायचं आहे. पंचामृत व गंगाजलाने स्नान घालत असताना ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः हा मंत्र आपण म्हणायचा आहे व गंगाजल पंचामृताने त्यांना स्नान घालायचं आहे. व स्नान घातल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना स्वस्थानी विराजित करायचं आहे, पूजाश्री विराजित करायचं आहे. त्यानंतर आपण मूर्तीची स्थापना केलेली आहे किंवा फोटोची स्थापना केलेली असेल तर त्याला गंगाजल व पंचामृताने स्नान घालणे शक्य नाही. त्यामुळे आपण काय करायचं, एक फूल घ्यायचं आहे, ते गंगाजल व पंचामृतामध्ये बुडवायचं आहे व कलशावर तसेच माता लक्ष्मीच्या मूर्तीवर ते शिंपडायचं आहे, जेणेकरून त्यांना स्नान घातल्याचं आपण पुण्यफळ प्राप्त होणार
आहे. आणि त्यानंतर आता आपण प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करूया. तर सर्वप्रथम आपण श्री गणेश यांचे पंचोपचार पूजन करायचं आहे. त्यांना जानवे वस्त्र अर्पण करायचं आहे, त्यांना गंध लावायचा आहे, अक्षता अर्पण करायचं आहे, फूल ठेवायचं आहे. त्यांचं लाल रंगाचं जास्वंदाचं फूल मिळालं तर अतिउत्तम, ते जास्वंदाचं फूल आपण त्यांना अर्पण करू शकता. आणि त्यानंतर त्यांना त्यांची आवडती दुर्वा अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने श्री गणेशाचे पूजन झाल्यानंतर आपल्याला भगवान कुबेर यांचं देखील पूजन करायचं आहे. कुबेर यंत्र असेल, कुबेर यंत्राचं देखील पंचोपचार पूजन करायचं आहे. भगवान कुबेर यांना देखील जानवे वस्त्र अर्पण करायचं आहे. वस्त्र आपण कापसाचं गेज वस्त्र अर्पण करायचं आहे. त्यांना गंध लावायचा आहे, अक्षता अर्पण करायची आहे, तसेच त्यांना फूल देखील अर्पण करायचं आहे. आणि हे पूजन करत असताना ओम कुबेराय नमः हा मंत्र आपण म्हणू शकता. आणि पूजन झाल्यानंतर त्यांना फूल अर्पण करावे. आणि त्यानंतर आता आपण कलश पूजन करणार आहोत. करायचं आहे, कलशाला हळद कुंकू लावायचं आहे. आपल्या कुलदेवीचा कुलस्वामिनीचा कलश असतो, त्यामुळे हळद कुंकू लावायचं आहे. माता देवीला आपण लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. तसेच कापसाचं हळद कुंकू लावलेलं गेज वस्त्र असतं, त्याला हळद कुंकू लावून आपण ते त्यांना अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. माता कुलस्वामीला प्रणाम करायचा आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. माता लक्ष्मीला हळद कुंकू लावायचं आहे. त्यांना वस्त्र अर्पण करायचं आहे. कापसाचं गेज वस्त्र असेल हळद कुंकू लावलेलं, ते माला वस्त्र त्यांना अर्पण करायचं आहे. त्यांना त्यांची आवडते लाल रंगाचे फूल अर्पण करायचे आहे. तसेच त्यांना आपण जे सौभाग्य सामग्री आणलेली असेल ती सौभाग्य सामग्री त्यांना अर्पण करायची आहे. आणि माता लक्ष्मीचे पूजन करत असताना सोपा मंत्र ओम लक्ष्मी देवे नमः, ओम लक्ष्मी देवे नमः हा मंत्र म्हणत त्यांचे पूजन करायचं आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्या घरातील जे धनधान्य आहे ते लक्ष्मीचं स्वरूप असतं, त्याचं देखील या दिवशी पूजन करण्याचे विधान आहे. त्यामुळे आपल्या घरातील जे धान्य आहे, शेतातील धान्य आहे, ते सुगडामध्ये आपण भरून 7 सुगड घ्यायचं, त्यामध्ये 7 प्रकारचं धान्य भरायचं आहे आणि त्या सुगडांचं देखील पूजन करायचं आहे. जर आपल्याकडे सुगड नसतील तर आपण एका ताटामध्ये ते 7 प्रकारचे धान्य ठेवून त्याचं पूजन केलं तर देखील चालणार आहे. यामध्ये फक्त धान्यपूजन महत्त्वाचं आहे. ते सुगडामध्ये ठेवा किंवा ताटामध्ये ठेवा, त्यांचं पूजन करणं हे महत्त्वाचं आहे. त्याचं पंचोपचार पूजन करायचं आहे. हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करायचे, फूल अर्पण करायचे व धान्य पूजन करायचं आहे. अशाच प्रकारची समृद्धी आमच्या घरामध्ये शेतामध्ये भरू दे, आमच्या घरामध्ये कशाच प्रकारची कमी पडू दे, तुझा स्थिर वास आमच्या घरामध्ये राहू दे, अशा प्रकारची प्रार्थना करत आपण माता लक्ष्मीचं सुगडांचं पूजन करायचं, धान्याचं पूजन करायचं आहे. आणि सुगड पूजन झाल्यानंतर आपल्या घरामधील जे पैसे असतील, सोने नाणे असेल, त्याचं देखील या दिवशी विधिवत पूजन करायचं आहे. ते देखील लक्ष्मीचं स्वरूप आहे. अशाच प्रकारची भरभराट आमच्या घरामध्ये होऊ दे असं म्हणत त्या सोने नाणे तसेच पैशाचं पूजन आपण करायचं आहे पंचोपचारांनी. तसेच दिवाळीच्या दिवशी वही पूजनाचे देखील महत्त्व आहे. ही वही आपण धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी हिशोब वही, रोख वही खरेदी करून आणायची आहे व त्याचं पूजन करायचं आहे. त्या रोख वहीच्या पहिल्या पानावर आपण स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, शुभलाभ लिहायचं आहे आणि पूजास्थळी त्याची मांडणी करून त्याचं देखील पंचोपचार पूजन करायचं आहे. तसेच पेनाचं देखील पूजन करायचं आहे. मित्रांनो, वही पूजन झाल्यानंतर आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे ती नष्ट करते असा जो झाडू आहे, ज्यालाच लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे, या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडू खरेदी करून आणून आपण त्याचं देखील पूजास्थळी मांडणी करून लक्ष्मीचं स्वरूप म्हणून त्याचं पूजन करायचं आहे. आणि पूजन झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे, कथाश्रवण करायची आहे. तसेच सर्व सहकुटुंब त्या माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम लक्ष्मी देवे नमः हा या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे, प्रार्थना करायची. आमच्या घरामध्ये अशाच प्रकारची सुखसमृद्धी बरकत राहू दे, तुझा स्थिरवास आमच्या घरामध्ये राहू दे अशी प्रार्थना करायची आहे. तसेच माता लक्ष्मीला या दिवशी लाह्या व बत्तासेचा नैवेद्य आपण अवश्य दाखवायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये जे गोडधोड साहित्य बनवलेलं आहे त्याचा देखील नैवेद्य आपण माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे. अशा या दिवशी नरक चतुर्दशी देखील आहे. त्यानिमित्ताने अकाल मृत्यूपासून रक्षण व्हावे यासाठी यमदेवासाठी आपण एक चौमुखी दिवा, 4 वाती असलेला दिवा दक्षिण दिशेमध्ये लावायचा आहे व त्याचं पूजन करायचं आहे.